सर्वप्रथम सर्व शिक्षकांचे खूप आभार. त्यांनी बोलून इतका मोठा सत्कार केला. सत्कारापेक्षा तुम्ही इथं बोलवलं हे मला सर खूप आवडलं, कारण की मी याच शाळेची विद्यार्थिनी आहे. तुम्ही एच पाटील सरांना ओळखत असाल, त्या सरांनी आम्हाला इथे शिकायला आणलं होतं. आमच्या शाळेत तुम्हालाही माहिती असेल आकिवाडी गावात खूप मोठं हायस्कूल आहे, तरीही आम्ही आमचं गाव सोडून इथं आलो, कारण की इथं शिक्षण भरपूर चांगलं मिळतं असं आम्हाला कळालं होतं. आणि त्याचा अनुभव म्हटला तर आपल्या शाळेसारखं शिक्षण कुठेही मिळत नाही हे मी तुम्हाला सांगू शकते. तुम्ही खूप नशिबान आहात की तुम्हाला इथे शिकायला मिळते DBRK हायस्कूलमध्ये, कारण की आपल्या इथे सीट्स भरपूर म्हणजे कसं जास्त पटसंख्या नसते, परंतु शिक्षण हे सर्वोत्तम असतं असं म्हटलं जातं. आणि आम्ही ते अनुभवलं सुद्धा, कारण की मी, माझी बहीण, माझा भाऊ आम्ही इथं शिकलोय. आणि इतरही आम्ही इथून गेल्यानंतर सुद्धा आम्हाला अकॅडमीमधून विचारत होते की तुम्ही शिकायला कुठे होता, तुमचं शिक्षण कुठं झाले. आम्ही सर खूप अभिमानाने सांगायचो की आमचं DBRK हायस्कूलमध्ये शिक्षण झालंय असं. थोडासा वेगळा झाला. मठपती सर कायम म्हणतात ना, पहिला कंडक्टर व्हायचं आणि मग कलेक्टर व्हायचं, असंच माझं काहीतरी झालं होतं. कारण मी 11वीला गेल्यानंतर पहिला NCC घेतली. NCC मध्ये माझं सिलेक्शन झाल्यानंतर मी 3 वर्ष फौजी काय असतो याचं मी प्रशिक्षण घेतलं होतं. 3 वर्षात मला सगळं काही शिकायला मिळालं. मी एक सिनियर होते, अख्खा 52 जणांचा ट्रूप मी एकटी सांभाळत होते, त्यामुळे मला काय नेमकं करायचं ते कळालं होतं. 8वी 9वी 10वीचं शिक्षण माझं इथूनच झालंय. मी कन्या शाळेत 1ली ते 7वीला होते. इथं आल्यानंतर मला कसं म्हणजे शिक्षण काय असतं, आपल्याला पुढे काय करायचं आहे हे असं काहीच माहित नव्हतं. एच पाटील सर सारखं म्हणायचे आपण परगावून येतोय, आपल्याला म्हणजे कसं तुम्हाला शिक्षण कसं हवं हे तुम्ही बघून शिका, शिक्षण तुम्ही व्यवस्थित घ्या, तुम्हाला मी इथं आणलंय, जबरदस्ती आणलं नाही असं सर कायम म्हणायचे. सरांचं एक वाक्य मला अजूनही आठवते आणि मला ते खूप आवडतं सुद्धा. तुटला नाही कणा आपला, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. सरांनी ते खूप म्हणजे मोटिवेशनल होतं. आजही माझ्यासाठी ते वाक्य खूप मोटिवेशनल आहे. तसेच सर्व दादा आपले दादांनी सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केला. सरांनी, मठपती सरांनी सुद्धा खूप केला आमच्यासाठी. आम्ही परगावून येत होतो, कारण आम्हाला कधीच असं वाटलं नाही की आम्ही परगावावरून इथे येतोय, कारण की सगळ्या सोयीसुविधा आम्हाला उपलब्ध होत्या. शिक्षणही चांगलं मिळालं. पुढचा पाया म्हटला तर फक्त DBRK मधून आमचा व्यवस्थित झाला. शिक्षणामध्ये आम्ही, माझ्यासोबत भरपूर मुली होत्या NCC ला वगैरे, पण असं इंग्लिश म्हटलं तर इंग्लिशच्या बाबतीत सगळ्या मुली मला येऊन विचारायचे, हा वर्ड म्हणजे मला ग्रामर मधलं सांग, मला येत नाहीये. मला काय वाटायचं प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार असतं ते, पण असं काही नव्हतं. त्यांना ते जेव्हा बेस पक्का व्हायचा तेव्हा त्यांचा बेस तो झालाच नव्हता इंग्लिशचा. त्यांना ना ग्रामर येत होतं ना कोणतंच येत होतं. साधं आपल्या टेन्स सुद्धा त्यांना येत नव्हते. मला तिथे गेल्यानंतर वाटू लागलं की ह्यांना काहीच येत नाहीये, पण असं नव्हतं, त्यांना शिकवलंच गेलं नव्हतं. जेव्हा त्यांचा पाया परफेक्ट व्हायला पाहिजे होता तेव्हा त्यांचा झाला नाही. माझं आता मी जे एक्झाम दिलं त्यात मला इंग्लिश हा स्पेशल सब्जेक्ट होता. मला 20 मार्क फक्त प्रॉपर ग्रामर होतं. सर मी सांगू शकते की माझं एकही ग्रामर चुकलं नाहीये माझ्या स्टाफच्या पेपरला. 11वी 12वी नंतर मी NCC केले. आता मी सेकंड इयरला आहे. मी 18व्या वर्षात भरती झालेली आहे. सेकंड इयर मध्ये SK पाटील कॉलेज कुरुंदवाड इथून सुरू आहे माझं, अजून शिक्षण सुरूच आहे. प्रवास म्हटला तर मी 2 वर्षाच्या मागे एक्झाम दिली होती. एक्झाम नंतर खूप म्हणजे खूप अवघड असतं एक्झाम. जे तुम्हाला NMS चा इथं अभ्यास करून देतात त्याचा तुम्ही खरंच खूप सराव करा. इझी क्वेश्चन म्हणून तुम्हाला जे जनरल नॉलेज वगैरे पडतं, तर बुद्धिमत्ता वगैरे असतं, तेच क्वेश्चन असतात, फक्त हार्ड लेवलला असतात. तुमचा इथे सराव करून घेतात, त्यामुळे तुम्ही छान प्रॅक्टिस वगैरे करा. ते सर जे शिकवतात त्याचा तुम्ही स्वतःहून फायदा करून घ्या, कारण की ह्योच आपल्याला पुढे बेस म्हणून उपलब्ध असतो. कारण तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या, इंग्लिश, बुद्धिमत्ता, बाकी तुम्हाला जे सायन्स वगैरे आहे ते कुठेही चुकत नाही, कारण की इथूनच आपला बेस जर चांगला झाला तर पुढे तुम्हाला कुठेच अडचण येणार नाहीये. मी स्टाफचा पेपर दिलता सर, भगतसिंग करिअर अकॅडमीला मी अग्निवीरसाठी क्लास लावला होता. आमच्या अख्ख्या अकॅडमीमध्ये मुली भरपूर होत्या, एकटीच माझं सिलेक्शन झालंय सर स्टाफला. आणि जयश्री दोघींचं सिलेक्शन झालं होतं, तिचं रिलेशन मधनं झालं होतं. सर मला 160 पैकी 112 मार्क आहेत.
स्टाफच्या एक्झामला, आणि शिरोळ तालुक्यात एकही मुलगी नाही आहे स्टाफला जिचं सिलेक्शन झालंय असं. हे इतकं मोठेपणा सांगण्याचा काही अर्थ नाही आहे ह्याच्यात. खरं बेस इथून चांगला झालाय. मला 20 पैकी 20 मार्क आहेत इंग्लिशला, सायन्सला पण चांगले मार्क आहेत, हिंदीला चांगले मार्क आहेत. फक्त चुकलं कुठं जनरल नॉलेज मध्ये एवढंच, कारण की तो रोजचे क्वेश्चन होते ते भरपूर अवघड होतं, त्यामुळे अशा चुका झाल्या होत्या माझ्या. तुम्ही पण छान अभ्यास करा, जे इथूनच तुम्ही बेस चांगला करून इथून बाहेर पडलात तर तुमचंही करिअर छान होईल. माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्हाला इथे सगळ्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं. संस्कार तर खूप चांगले इथे घडतात. तुमच्यासाठी सगळे शिक्षक कधीही इथं तयार असतात शिकवायला. तुम्हाला कोणतेही काही कळालं नाही तर ते तुम्ही सरांना जाऊन विचारू शकता. थोडी भीती वाटायले कारण